सर्वत्र पाणी आणि विजेची समस्या गंभीर रूप धारण करते। लोड शेडिंग, कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत। त्यासोबतच भरमसाठ येणाऱ्या वीज बिलामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटकाही बसतोय। यावर सोलार एनर्जी इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट नेट मीटर सिस्टमचा पर्याय उपलब्ध झालाय। नेट मीटर सिस्टममुळे उत्पादित वीज वापरल्यानंतर आपण विकू शकतो। विकलेल्या वीज निर्मितीतून आपण उत्पन्न कमवू शकतो। आज आपण नेट मीटर सिस्टमचा वापर करून शून्य वीज बिल कसं भरावं याविषयी अधिक जाणून घेऊया। केंद्र सरकार सौर ऊर्जेच्या वापराबाबत आग्रही आहे। येत्या 5 वर्षात 1 लाख मेगावॅट वीज निर्मिती करण्याचं केंद्र सरकारनं ठरवलंय। त्यापैकी 40,000 मेगावॅट वीज निर्मिती छतावर करण्यात येणार आहे। सोलार पॅनल पासून तयार होणारी सौर ऊर्जा बॅटरीमध्ये साठवण्यात येते। बॅटरीचा खर्च जास्त असल्यानं रुग्णालय, पोलीस स्टेशन सारख्या ठिकाणी या प्रकारची ऊर्जा निर्मिती फायदेशीर आहे। छतावर तयार होणारी सौर ऊर्जा बॅटरीमध्ये साठवण्यात येते। जास्त झालेली ऊर्जा आपण MSCBला नेट मीटर सिस्टीमद्वारे विकू शकतो। सोलार पॉवर जनरेट करणे आणि बॅटरीमध्ये साठवून त्याचा वापर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा करणे हा एक पर्याय आहे। दुसरा पर्याय आहे की सोलार पॉवर जनरेट करणे, ते ग्रीडला जोडणे, आपण वापरणे, एक्सेस झालेली पॉवर ग्रीडला देणे हा एक पर्याय आहे। आता याच्यामध्ये पहिला पर्याय जो आहे की आपण सोलार पॉवर जनरेट करणे आणि बॅटरीमध्ये साठवून ते आपल्या गरजेप्रमाणे वापरणे हा थोडा खर्चिक भाग आहे। याला मेंटेनन्स सुद्धा जास्त आहे। बॅटरीचं लाईफ सुद्धा खूप कमी आहे। सोलार सिस्टीमचं लाईफ जसं 25 वर्ष आहे तसं बॅटरीचं लाईफ 25 वर्ष नाही, 5 ते 6 वर्षामध्ये आपल्याला बॅटरी परत बदलावे लागतात। त्यामुळे खर्च वाढतो। पण अनइंटरप्टेड सप्लाय किंवा वीज बंद कधीही न पडणे हा ह्याच्यामध्ये एक फायदा आहे, जे हॉस्पिटलला किंवा पोलीस स्टेशनला, वायरलेस स्टेशनला ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या ठिकाणी ही सिस्टीम जरी महागडी असली तरी चांगली आहे। आणि बाकीच्या इतर ठिकाणी मग आपण पॉवर जनरेट करतो, ग्रीडला देतो, एक्सेस पॉवर आपण वापरतो आणि एक्सेस पॉवर ग्रीडला दिलेली आपण केव्हाही आपल्या गरजेनुसार त्या वर्षामध्ये आपण वापरू शकतो। त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट मीटरची फॅसिलिटी आहे। आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट मीटर बसवतो म्हणजे आणि त्यात एक्सेस झालेली पॉवर जी आपण ग्रीडला दिलेली असते ती वर्षाच्या शेवटी त्याचं अकाउंटिंग होऊन मार्च एंडला आपल्याला एक्सेस पॉवर जर आपण दिली असेल तर त्याचे पैसे त्या वर्षात जो रेट MERCने फिक्स केला असेल त्या रेटने आपल्याला पैसे मिळतात। सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केल्यानंतर तयार झालेली वीज आपण घरात वापरू शकतो। जास्त झालेली वीज आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट मीटरद्वारे MSCBला देतो। त्याची नोंद डिजिटल पद्धतीने होते। एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याचं गणित प्रत्येक महिन्याला किंवा याचा ताळमेळ प्रत्येक महिन्याला घातला जातो आणि आपलं बिल शून्य कसं होईल हे पाहिलं जातं। हे होतच, पण जर ज्यादा वीज आपण जर MSCBला दिली असेल तर त्याचा जो रेट असेल MERCने ठरवलेला म्हणजे महाराष्ट्र एनर्जी रेग्युलेटरी कमिशनने प्रत्येक वर्षाला ठरवलेला रेट जो असेल त्या रेटने आपल्याला MSCB पैसे देते प्रत्येक वर्षाच्या शेवटी। हेच नेट मीटरिंग आहे, म्हणजे नेटिंग आउट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे घेतलं किती आणि दिलं किती याचं बेरीज वजाबाकी करणं म्हणजे नेटिंग आउट। आपण वीज तयार केली, एवढी दिली, एवढी घेतली, मग ह्याची बेरीज वजाबाकी झाली की जे राहील, जे काही शिल्लक राहील, आपण जास्त दिली असेल तर ते आपल्याला पैसे देणार, आपण त्यांच्याकडून जास्त घेतली असेल, आपल्या सौर ऊर्जेपेक्षा जास्त त्यांच्याकडून घेतली असेल, आपल्याला त्यांना बिल द्यावं लागेल। डिजिटलच आहेत सगळे, डिजिटलच आहेत आणि त्याच्यामध्ये एकानंतर एक त्याच्यामध्ये इंडिकेशन्स येतात की आता पॉवर इम्पोर्ट होते, मग त्याचं डायरेक्शन दाखवलं जाते की पॉवर इकडे जाते, ते इम्पोर्ट मध्ये लिहिलेलं असतं। तिथं एक्सपोर्ट असेल तर एक्सपोर्ट लिहिलेलं असतं आणि असे एका सेकंदाला किंवा 2 सेकंदाला किंवा त्याचं टाईम सेटिंग जे असेल त्या सेटिंगला ते फिक्स केलेलं असतं आणि एक रेडी घेत जाते। मग ते आपण रेकॉर्ड करावं लागते किंवा इतकं इम्पोर्ट केलं, इतकं एक्सपोर्ट केलं, त्याची डेट पण येते, त्याची वेळ पण त्याच्यामध्ये नमूद होते की या तारखेला इतक्या वाजता इतके युनिट इम्पोर्ट केले, या तारखेला इतक्या वाजता इतके युनिट एक्सपोर्ट झाले। ते सगळं डिजिटली असतं आणि एका महिन्याचा किंवा 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा जसं मीटरची कॅपॅसिटी असेल त्याचं स्टँडर्ड जे असेल त्याचा डाटा त्याच्यामध्ये स्टोअर केलेला असतो। आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे। आपण या ऊर्जेचा वापर करत नाही, त्यामुळे ही ऊर्जा वाया जाते। 4 ते 5 माणसांच्या कुटुंबासाठी वीज निर्मिती करण्यासाठी फक्त 200 स्क्वेअर फूट जागा पुरेशी आहे। या जागेतून आपण महिन्याभरात
3 किलोवॅट म्हणजेच 300 युनिट वीज निर्मिती करू शकतो. 2 किलोवॅट चे पॅनल छतावर बसवण्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा लागते. 20 बाय 10 किंवा 15 बाय 15. तर तितक्या जागेमध्ये 2 किलोवॅट स्कीमची सोलार सिस्टीम आपण तिथे इन्स्टॉल करू शकतो. आणि त्याच्यासाठी खूप मोठं असं कॉम्प्लिकेटेड काही नाही आहे, फार अवघड असं नाही आहे. एकतर त्याला पॅनल इरेक्शन करण्यासाठी अँगल उभे करावे लागतात. त्याला एका स्पेसिफिक अँगलमध्ये पॅनल टिल्ट करून फिक्स करावे लागतात. एक 17 ते 18 डिग्री किंवा काही ठिकाणी 14 डिग्री या इन्क्लिनेशनला आपण पॅनल इरेक्ट करतो. आणि त्याच्यामध्ये DC पॉवर तयार होते, डायरेक्ट करंट ज्याला म्हणतो आपण. ती DC पॉवर AC मध्ये कन्वर्ट करावी लागते, कारण आपल्याला जो सप्लाय MSEBचा येतो तो AC मध्ये असतो, अल्टरनेटिंग करंट म्हणतो त्याला. तर या DC ला AC कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इन्व्हर्टर बसवावं लागतं मध्ये. म्हणून ही DC पॉवर पॅनलमधून जनरेट झालेली इन्व्हर्टरला जाते. इन्व्हर्टरमधून ती AC मध्ये कन्वर्ट होते आणि ती AC झालेली पॉवर एकतर आपण डायरेक्ट वापरू शकतो किंवा त्याचे सिंक्रोनायझेशन ग्रीडला करतो. एकदा ग्रीडला सिंक्रोनाइज झाली की मग इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू होतो. घराप्रमाणे शेतीसाठी सौर ऊर्जा फायदेशीर आहे. पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्यानं पिकांचं मोठं नुकसान होतं. 5 HPचा पंप चालवण्यासाठी आपण 5 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवल्यास 25 वर्ष आपल्याला वीज निर्मिती करण्यात येणं शक्य आहे. किमान 5 HPचा पंप त्याच्या बोरवर किंवा विहिरीवर हा जर चालवायचा म्हणला तर 5 किलोवॅटची सोलार सिस्टीम त्यांना तिथे इन्स्टॉल करावी लागते. त्याच्यासाठी सोलारवर चालणारा पंप बसवावा लागतो आणि त्याला एक छोटं रेग्युलेटर बसवावं लागतं किंवा इन्व्हर्टर बसवावं लागतं. तर याचा सगळा खर्च जवळपास 4 लाख रुपये येतो. पंपाचे पंप, त्याचे पॅनल्स आणि त्याचं रेग्युलेटर हे सगळं होऊन. याचा जर विचार केला तर सर्वसामान्य शेतकऱ्याला हे थोडंसं अवघड आहे, परवडण्यासारखं नाही आहे. म्हणून काही राज्यांनी असं केलेलं आहे की 50% आणि त्याच्यापेक्षा जास्त सबसिडी शेतकऱ्याला दिलेली या पंपासाठी खास. महाराष्ट्रामध्ये काही आदिवासी भागामध्ये एक प्रायोगिक तत्वावर याचं काम सुरू केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये. पण सगळीकडे हे नाही आहे, सगळ्या जिल्ह्यात हे नाही आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये वगैरे या भागामध्ये काही आता काम झालेलं आहे सुरू यावर्षी. पण हे सगळ्या शेतकऱ्यांना जर हे करायचं असेल तर त्याच्यासाठी हा एक चांगला म्हणजे अतिशय चांगला पर्याय आहे. ही सोयीस्कर आणि याचं आयुष्यमान जे आहे या सोलार सिस्टीमचं 25 वर्ष आहे. म्हणजे एकदा आपण जर इन्स्टॉलेशन केलं त्या पंपाचं आणि त्या पॅनलचं तर 25 वर्ष शेतकऱ्याला दिवसभर पाणी देण्याला काहीही अडचण होणार नाही. याचा खर्च मी आता म्हणल्याप्रमाणे खूप जास्त आहे. 4 लाख रुपये म्हणजे शेतकऱ्याला खूप जास्त वाटतात. तर त्याच्यासाठी शासनाने याला मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली पाहिजे. कमी दराने व्याज पुरवठा केला, कमी व्याज दरानं त्याला राहिलेले पैसे म्हणजे 50% सबसिडी आणि 50% बँकेतून कमीत कमी दरानं त्याला जर फायनान्स केला तर ही एक चांगली योजना होऊ शकते. सोलर सिस्टम मधून तयार होणारी वीज बॅटरीमध्ये साठवावी लागत असल्यानं अनेक जण सोलर ऊर्जेचा पर्याय स्वीकारत नव्हते. मात्र आता नेट मीटर सिस्टमचा पर्याय उपलब्ध असल्यानं आपल्या घरातील सौर ऊर्जा MSEB कडे आपण साठवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. नेट मीटरिंग हा एक मुख्य चांगला पर्याय समोर आलेला आहे. यामध्ये आपण आपल्या घराच्या छतावरती आपल्याला लागणाऱ्या कॅपॅसिटीचे पॅनल्स लावून त्यामध्ये तयार होणारी सौर ऊर्जा आपल्या रेग्युलर इलेक्ट्रिसिटी लाईनमध्ये जोडू शकता. त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं मीटर येते, त्याला नेट मीटर असं म्हणतात. ते दोन्ही साईडनं चालू शकते. म्हणजे आपण शासकीय MSEBची वीज घेतली तर जे सध्याचं मीटर आहे त्याच्याच प्रमाणात त्याची मीटरिंग होईल. परंतु जर आपली छतावरील ऊर्जा आपल्या गरजेपेक्षा जास्त तयार झाली तर तेच मीटर उलट्या स्वरूपामध्ये पण चालेल आणि आपणाला त्यामधून उत्पन्नसुद्धा भेटू शकेल. लातूर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक सौर ऊर्जेचा वापर करतायत. सौर ऊर्जेच्या वापरामुळे त्यांच्या विजेच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. महिन्याकाठी 10 ते 15 हजार रुपये त्यांना वीज बिलापोटी भरावे लागत होते. ते बिल आता 400 ते 500 रुपयांपर्यंत आलंय. माझ्या घरी 10 किलोवॅट ही रिन्युएबल एनर्जी जनरेट होते, ज्यामुळं मला मागच्या 3 महिन्यामध्ये 3-4 महिन्यापासून माझं
नेट मीटरिंग झालेलं आहे. तर त्यामुळं मला लाईट बिल हे सध्या अजिबात नाही आहे. उलट माझा दर महिन्याला जवळपास 8 ते 10 हजार रुपयाचा जो इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन झालेला जो पैसा आहे किंवा युनिट्स आहेत ते शासन दरबारी जमा होतात. रिन्युएबल एनर्जी म्हणजे ही एनर्जी जर प्रोड्यूस झाली नसती तर ही वेस्ट झाली असती, ज्यामुळं मला एक स्वतःला समाधान आहे की मी माझा स्वतःचा तर फायदा करून घेतोय, पण मी देशाचा आणि समाजाचाही फायदा करण्याचा प्रयत्न करतोय. हम सब घर में 10 मेंबर हैं. हमारे घर में पूरी 12 रूम्स है. उसके अंदर 5 जगह एसी लगी हुई है और आटा चक्की, वॉशिंग मशीन, मिक्सी, फ्रीज ये सब चलाने के बाद भी इसके पहले का लाइट बिल हमारे को 12,000 रुपये आता था. पर सोलार बिठाने के बाद उसका बिल केवल 500 रुपये आता है. माझ्या घरातले सर्व विद्युत उपकरणं, फ्रीज, TV, AC, मोटर पाण्याची सर्व काही त्याच्यावर चालतं. आणि हे सर्व सोलारवर करायच्या आधी माझं लाईट बिल साधारण 8,000 ते 9,000 ह्या दरम्यान येत होतं, जे की सध्या 1,000च्या आत आहे. मला खूप आनंद होतो या सर्व गोष्टींचा की मी ग्रीन एनर्जीचा एक सहभाग म्हणून, त्याचा सदस्य म्हणून मी एक याच्यामध्ये सहभागी झालो आहे. संपूर्ण जगात क्लीन अँड ग्रीन एनर्जीच्या दिशेनं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जर्मनी, स्पेन, अमेरिका आणि चीन हे देश सौर ऊर्जेकडे वेगानं वाटचाल करतायत. केंद्र सरकारही सौर ऊर्जेच्या वापराबाबत आग्रही आहे. भारतात पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर सुरू आहे. कर्नाटक राज्यातही सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे लातूर शहरातल्या नागरिकांप्रमाणेच इतर शहरातही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सौर ऊर्जा निर्मिती करणं गरजेचं आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.